आज सोलापूर शहरामध्ये जरांगे पाटला साहेबांचं मी स्वागत करतोय की आज हे महाराष्ट्र जे आहे मराठ्यांचं आहे, शिवाजी महाराजांचं आहे। शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये ह्यांच्यावर फार मोठा अन्याय होत आहे और राज्य महाराजांचं असताना सुद्धा फक्त तुम्ही राजकारणासाठी महाराजांचं नाव यूज करतात, त्यांचं नावाचा तुम्ही वापर करता, पण खऱ्या मराठ्यांना तुम्ही साथ देत नाही, आरक्षण देत नाही। ही फार वाईट गोष्ट आहे, कारण महाराष्ट्रात राहणारे प्रत्येक मराठाचा एकच उद्देश आहे की त्यांना आरक्षण द्या। मोठमोठे एज्युकेशन केलं सगळे, पण आरक्षण नसल्यामुळे हे पुरं मागं पडतात। अनेक लोक त्यांचे शेतकरी आता सध्या शेतकरीचं फार उत्पन्न होईना, यासाठी फार मोठे शेतकरी सुद्धा अडचणीत आल्यात। यांना सुद्धा अडचणी येतात, मुलं काय तर कामाला लागल, आरक्षण म्हणजे नोकरी लागेल असं त्यांची इच्छा आहे, पण कुठलंही ना शिक्षणात आहे ना नोकरीत आहे, कुठेही त्यांना आरक्षण नाही। यासाठी आज मराठा अख्खा महाराष्ट्र रस्त्यावर उतरत आहे आणि जरांगे पाटला साहेबांना साथ देत आहे। त्याच अनुषंगाने आम्ही सर्व मुस्लिम समाजाने त्यांना सुद्धा पाठिंबा देणार आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, कारण गरज आहे। आज एवढ्या मोठ्या संख्येने महाराष्ट्रात मराठा समाज आहे, त्यांना तुम्ही आरक्षण देत नाही तर काय उपयोग आहे? मी निषेध करतोय सरकारचा, कारण मोदींनी सुद्धा ह्याच्यावर लक्ष द्यायची गरज आहे। परवाच बघितलं आपण बांगलादेशमध्ये आरक्षणामध्ये काय घडलं, एका देशाच्या पंतप्रधानाला पळून जावं लागल, असंच इथं पण घडण्याची शक्यता आहे। यासाठी मी आवाहन करतो, सरकार आता जागे व्हा, अजून मराठ्यांना ताबडतोब आरक्षण द्यावं।